अल्पवयीन मोटरसायकल चोरट्याकडून रोख रकमेसह 2 मोटरसायकल हस्तगत। विटा शहरातील पाटील वस्ती येथे एक अल्पवयीन बालक चोरीची मोटरसायकल घेऊन फिरत असताना विटा पोलिसांच्या गुन्हे प्रगटीकरण पथकाने ताब्यात घेतले। त्यावेळी त्याचे नाव गाव विचारले असता त्याचे वय 15 असून तो अल्पवयीन असल्याचे समजून आले। तसेच या मोटरसायकल बाबत विचारणा केली असता त्याने मी ही मोटरसायकल लेंगरे रोडवरून चोरी केली असल्याची माहिती दिली। गुन्हे प्रगटीकरण पथकाने तत्काळ या अल्पवयीन बालकास विटा पोलीस ठाण्यात आणले व त्याने अजून कोठे चोरी केली आहे किंवा काही गुन्हा केला आहे का याबाबत अत्यंत कौशल्यपूर्ण व सखोल चौकशी केली। या चौकशीमध्ये त्याने अजून एक मोटरसायकल चोरी केली असल्याची कबुली दिली। तसेच त्या अल्पवयीन बालकाकडून त्याच्याजवळ असणारा मुद्देमालही जप्त करण्यात आला। यामध्ये होंडा कंपनीची ड्रीम युगा मॉडेलची मोटरसायकल 30,000 रुपये किमतीची, तसेच एक हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर मॉडेल असणारी 20,000 रुपये किमतीची मोटरसायकल जप्त करण्यात आली। त्याचप्रमाणे खिशामध्ये जवळ असणारी रोख रक्कम 14,000 इतकी असून त्यात 500, 200 व 100 या सर्व चलनी नोटा आहेत। दिनांक 22/3/25 रोजी लेंगरे रोडवर असणाऱ्या पाण्याच्या टाकीजवळ नाथ फर्निचर येथून संजय भैरव बोंद्रे यांनी विटा पोलिसात आपली मोटरसायकल चोरीबद्दल फिर्याद दाखल केली होती। या चोरीच्या घटनेचा तपास करण्याचे आदेश विट्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी विटा पोलीस गुन्हे प्रगटीकरण पथकाला दिले होते। त्या अनुषंगाने विटा गुन्हे प्रगटीकरण पथकातील अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल महेश संकपाळ व अक्षय जगदाळे यांनी हा चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे। हा मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणल्याने विटा पोलिसांचे सर्व ठिकाणी कौतुक होत आहे। सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी, विटा।